मित्रांनो, काही लोक आपल्या कामामध्ये एवढे पॅशनेट असतात की त्यांच्या डोक्यामध्ये ना सतत आपल्या कामाचाच विचार चाललेला असतो. मित्रांनो, अशीच एक घटना एका पत्रकाराबरोबर घडली होती. तो पत्रकार एवढा आपल्या कामाबाबतीत पॅशनेट होता की तो जरी नॉर्मल लाईफ जगत असेल किंवा काम संपल्यानंतर घरी आला तरी त्याच्या डोक्यामध्ये एकच चाललेलं असायचं, काहीतरी अशी बातमी पाहिजे जेणेकरून सगळ्यांची झोप उडाली पाहिजे आणि ती बातमी मला भेटली पाहिजे, असं सतत त्याच्या डोक्यात चालायचं. तर त्याचा जो ग्रुप होता फ्रेंड सर्कलमधला, तर त्याच्या काही गावातले पण मित्र पुणे शहरातच राहत होते आणि तोही पुणे शहरात एका न्यूज चॅनलमध्ये काम करायचा, पत्रकार होता. तर त्याच्यातल्या एकाने असा बोलता बोलता विषय काढला की बाबा, माझं जे गाव आहे ना तिथं आहे ना एक खूप वर्ष जुना असा एक बोलतात ना एक वाडा जो जुना काळातला आहे तो आहे. आणि तिथं काय होतं की रात्रीच्या वेळी तिथं कोण जात नाही, पण तिथं आपण जर बघितलं ना लांबून तर असं वाटतं की आत कोणतरी वावरतंय आणि आतून थोडासा लाईटली प्रकाश बाहेर येतो. आमच्या गावातले तर तिथं जाण्यात खूप घाबरतात. आज त्या वाड्याला जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झालेत, पण आम्ही जात नाही. आता हा जो पुण्यात राहणारा पत्रकार होता ह्याने ऐकलं. आता ह्याच्या डोक्यात काय चालू झालं की नाही, अरे ही तर न्यूज लय भारी आहे, ही जर केली आपण तर आपण टॉप लेवलला जाऊ. म्हणून तो त्याला बोलला की तू मला डिटेल दे ना, कुठलं गाव वगैरे. त्यांनी पण आपलं त्याच्या काही लक्षात नाही, त्याला काय वाटलं नाही, त्यांनी आपलं सांगितलं असं असं गाव आहे, आमचं गाव आहे, ते इथं इथं असा वाडा आहे तो वगैरे. आता ह्यांनी त्याला काही सांगितलं नाही, पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो त्याचा कॅमेरा, त्याचा जे सेटअप होता तो सगळा घेऊन त्या गावामध्ये गेला. आता हा गावात पोचला होता तेव्हा दुपार होती. मित्रांनो, त्याच्या अगोदर सांगतो, या गावाचं पण नाव आम्हाला माहिती आहे, ही घटना कुठं घडली, कोणत्या गावात घडली, हा वाडा कुठे, हे सगळं माहिती आहे. पण काही प्रॉपर्टी इश्यूमुळं किंवा आणखीन काही कारणामुळं आम्ही मुद्दामून त्या पत्रकाराचंही नाव सांगत नाहीये ना त्या गावाचं नाव सांगत आहे. तर हा तिथं पोचला आणि त्यांनी त्या गावातल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये जरा चौकशी चालू केली. आता त्यांनी तर हे सांगितलं नव्हतं की मी पत्रकार आहे किंवा नाही का मला न्यूज बनवायची त्याची, असं काय बोललाच नव्हता. तर त्यांनी डिटेल दिली की हा तिथं रात्रीच्या बारे आवाज पण येतात, असं वाटतं 100 वर्ष वाडा जुना येतो तरी पण आत कोण वावरल्यासारखं वाटतं वगैरे असं सांगितलं. आता ह्याला जाम इंटरेस्ट आला, क्या बात आहे बोले, आपल्याला न्यूज भेटणार. आणि हे जे पत्रकार असतात ते ह्या क्षेत्रामध्ये आहे ना उतरलेच असतात अशा कारणामुळं की मोठ्या मोठ्या भारी भारी न्यूज द्यायच्या, हे घाबरत नसतात जास्ती करून. तर त्या दिवशी रात्री तो त्या गावातच थांबला आणि त्यांनी रात्री बरोबर 11 11:30ला लोकांच्या नजरा चुकवून त्या वाड्यामध्ये तो गेला. आता त्या वाड्यात गेल्यानंतर आहे ना त्याला वाड्याचं गेट तर असं थोडंसं उघडं होतं, त्यांनी ते गेट उघडलं आणि आत गेला. तर त्याला असं काय, त्यांनी जी टॉर्च नेली होती आणि त्याचा कॅमेरा ऑनच होता, त्यांनी तो गळ्यात लटकावला होता, तो कॅमेरा ऑनच होता आणि त्याच्या हातात टॉर्च होती, तो सगळीकडे टॉर्च मारत होता. तर अचानकच ते जे मेन दरवाजा होता तो बंद झाला आणि वळून पाहिलं तर ह्याला काही जाणवलं नाही, पण ह्याच्या मनात भीती आली. पण त्यांनी एक विचार केला की वारं एवढं येते, वाऱ्यामुळं बंद झालं असं, म्हणून तो आणखीन आत गेला. आता सगळीकडे टॉर्च मारत होता तर त्याला एक असं जुनं कपाट दिसलं. एक कपाट होतं असं जुनं, ते अर्ध तुटलेलं. त्या कपाटाच्या इथं तो गेला आणि ते कपाट उघडलं, जे एक दरवाजा तुटलेला आणि एक दरवाजा असा मोकळा होता आणि त्याला काय असं धाग्याने किंवा आपण बोलतो ना सुतळीनेच बांधलं होतं त्याच्या कडीला. त्यांनी ते उघडलं आणि कपाट उघडलं तर बघतोय तर तिथे एक डायरी ठेवली होती. आता हा पत्रकार असल्यामुळं चौकशी तर करणार, त्यांनी डायरी घेतली, झाडली ती डायरी, चांगली धूळ काढली, टॉर्चनी त्या डायरी वाचायला सुरुवात केली. आता त्या डायरीमध्ये पहिलंच हे लिहिलं होतं की मी सोनं चोरलं होतं आणि मी ह्या वाड्यामध्ये ते सोनं लपवलंय आणि माझ्या मित्रांनी मला फसवून इथंच मारलेलं आहे. त्याच्या खाली लिहिलं होतं पुढचं पान वाच, आणि पुढचं पान वाचलं. आता त्यात लिहिलं होतं की मी इथंच आहे, मी तुला बघतोय, आता तू माझ्या तावडीमध्ये पूर्ण फसला, पुढचं पान वाच. आता हा जसा वाचायचा ना तसं रिअलमध्ये घडायचं. तो पुढच्या पानात लिहिलं होतं बघ, मी तुझ्या मागत थांबलोय. वाचून तो घाबरला आणि त्याने मागं बघितलं तर त्याला आहे ना त्या खोलीच्या दरवाजाच्या बाजूला कोणतरी उभं राहिलेलं दिसली, सावली, आणि ती सावली अचानक त्याच्या जवळ आली. त्याच्या अंगामध्ये पूर्ण गार असं जाणवलं. आता हा घाबरला आणि
ते पान जे होतं ना वाचत होतं ते पान त्यांनी पलटलं तर तिथे लिहिलं होतं पुढचं पान वाच. आता त्यांनी ती डायरी तिथंच फेकली. तो बाहेर पळत सुटला आणि पळता पळता आहे ना त्याला एवढा घाबरला होता तो की तो एका ठराविक ठिकाणी वाड्याच्या बाहेर पडला. तर सकाळ झाली, तो तिथंच होता. तर गावकऱ्यांनी बघितलं कोणतरी व्यक्ती पडलाय. त्यांनी त्याला उठवलं सकाळच्या वेळी आणि त्याला शुद्धीमध्ये आणलं. तो घाबरलेला होता. आता त्याला सगळ्यांनी विचारलं की काय बाबा काय झालं, तुम्ही कोण आहेत, तुम्ही गावात तर नवीन दिसता. तर त्यातल्या एकाने ओळखलं की हा माणूस काल आहे ना इथं विचारपूस करत होता या वाड्याची. तर त्याला त्या लोकांनी घेतला आणि त्यांच्या एका म्हणजे एक मंदिर होतं त्याच्या पुढं अशी वट्ट्या टाईप होतं तिथं नेलं. त्याला पाणी पाजलं. त्याला विचारलं की काय झालं बाबा. मग त्यांनी भीतीच्या पोटी जे काय आहे जे काही त्याबरोबर घडलं ते सगळं डिटेल सांगितले. आता गावकरी त्याला बोलले तुम्ही कशाला गेलते त्या वाड्यात. तर मग त्यांनी सांगितलं की मी पत्रकार आहे, मला एक मोठी न्यूज पाहिजे होती आणि माझ्या मित्रांनी हे सांगितलं होतं तुमच्या गावातच राहिलाय तो म्हणून मी इथं आलतो. सगळेजण त्याच्यावर चिडले. त्याला बोलले अहो काय तुमच्या काय बातमीसाठी काय जीव देता का, हे ते काय नाही तुम्ही आता एक काम करा ह्या गावातनं निघा. त्याला त्यांनी एस टीमध्ये बसून दिलं. तो पुन्हा त्याच्या घरी आला, पुण्यात आला आणि त्या दिवशी तो डिस्टर्बच होता. त्याचं डोकं जड झालं होतं, पूर्णपणे डिस्टर्ब होता. त्याची फॅमिली इथं नव्हती राहत, ते गावाकडे राहत होते. हा एकटाच एका रूममध्ये राहायचा. तो दिवस पूर्ण डिस्टर्ब होता. तो काय त्याच्या ऑफिसमध्ये पण त्यांनी कळवलं नाही काय नाही. तो त्या दिवशी झोपला. तर तो झोपला ना तर त्याला आहे ना सारखा आवाज यायचा कानामध्ये, असं कोणतरी बोलतंय पुढचं पान वाच, पुढचं पान वाच, हे सतत त्याला ऐकू येत होतं. त्यामुळं त्यांनी ती रात्र तशीच काढली, जागरूनच काढली. तो पूर्णपणे घाबरला होता. आता दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याचा एक मित्र होता, तोही पत्रकार होता. त्याला घडलेला सगळा किस्सा सांगितला. त्यांनी पूर्णपणे ऐकला. तोही त्याला बोलला अरे काय बाबा तुला काय गरज होती, अरे अशा जीव नाही धोक्यात घालायचा अशा न्यूजसाठी, काय तू वेडापणा केला. आता तो बोलला की आजची दिवस तू आहे ना एक काम कर माझ्याबरोबर झोप रे, मला खूप भीती वाटते. त्याचा मित्रही कुठंतरी वेगळ्या ठिकाणी एकटाच राहायचा. ठीक आहे बोलला. आता ह्या दोघांनी काय केलं, त्याच्या घरी आले. ह्याला भीती वाटत होती तर यांनी लाईटली ड्रिंक केली आणि ते झोपले. तर साधारण रात्री 1:30-2:00 ह्याला पुन्हा कानामध्ये आवाज यायला चालू आहे पुढचं पान वाच. हा डचकून उठला तर बघतो तर काय लाईट बंद होती. त्याचा मित्र तिकडे बाजूला झोपलाय, हा इथं झोपलाय आणि त्याच्या समोर आहे ना एक आकृती थांबली आणि ती त्याला बोलते पुढचं पान वाच. हे बघून तो जोरात किंचाळला. त्याचा मित्र उठला. त्या मित्राने उठून पटकन लाईट लावली. त्यांनी त्याच्या मित्राच्या हाताला घट्ट धरलं, बोलला यार मला असं दिसलं. त्या दिवशी रात्री ते तिथनं निघाले. त्यांनी ती रूममधनं खाली आले आणि एक ठिकाणी जाऊन म्हणजे जिथं त्यांचे 4 मित्र असतील ते तिथं जाऊन थांबले, बसले. तिथं जाऊन त्यांच्या रूमवर गेले, त्यांच्या काही मित्राच्या रूमवर गेले आणि तिथं त्यांनी घाबरत हा किस्सा सांगितला. पण त्याला तिथंही तसंच जाणवत होतं. तर त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं की एक काम कर बाबा, हे काहीतरी वेगळा प्रकारे तू तुझ्या गावाला जा आणि काय ते बघून घे. तर मित्रांनो त्यांनीही तेच केलं. त्या दिवशी तो एस टीमध्ये बसला. त्याचं सामान तिथंच त्याच रूममध्ये सगळं त्यांनी त्याचं गाव गाठलं. तर गाव गाठल्यानंतर त्याचा मित्र सांगतो की काही दिवसानंतर त्याचा इलाज झाला. पण त्याच्यानंतर तो जेव्हा ह्याला भेटला तेव्हा त्यांनी सांगितलं की मी जे चूक केली ना ती एवढी घाणेरडी होती की मला तो जो तिथला जे वाईट शक्ती होती त्यांनी मला धरलं होतं. ते कसं बसं माझं निघलं आणि आता मी पुन्हा असली चूक करणार नाही. मित्रांनो ही जी घटना आम्हाला पाठवली, ही घटना त्याचाच जो मित्र होता, त्यांचं नाव पण आम्हाला माहिती आहे पण काही कारणामुळे सांगणार नाही, त्याचा जो मित्र होता तो त्याच्याबरोबर झोपला होता, त्यांनीच आम्हाला पाठवली, आम्हाला सांगितली. आजही ते पुण्यामध्ये तेच त्यांचं प्रोफेशन आहे, ते एक न्यूज रिपोर्टर आहेत, त्यांनीच आम्हाला ही घटना सांगितली. मित्रांनो अशाच मिस्टिरियस हंटेड हॉरर कंटेंट बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.